आज चालू आहे मी गावी, कोकणात, माझ्या गावी. हे बघा, हे सामान घेऊन चाललं आहे. आजचा प्रवास आहे बाईकने, 350 किलोमीटर. चला तर बघू आपला आजचा प्रवास कसा होतोय. हा लेफ्ट साईडला जातो, हा ठाणा साईडला जातो रोड, ठाणा उंब्रा. आपल्याला जायचं राईट साईड. ट्रॅफिक पण जाम आहे एकदम. लेफ्ट मारून जुन्या हायवेने जायचं. हा सरळ पण जातो रोड, नवीन हायवे, नवीन रोड बनला आहे तो. आणि हा जुना हायवे पाहिला आपल्याला. इथून पेट्रोलची एक गाडी आहे, पेट्रोल भरून घेऊया पंपात जाऊन. ते HP आहे, त्याच्या पुढे एक आहे पेट्रोल पंप इंडियन ऑइलचा. त्यामध्ये आता इथून आपल्याला राईटवरून मुंबई गोवा हायवे पडेल, पण आपण चाललो आहे पुन्हा हायवे, जुना पुन्हा हायवेने चाललो आहे. इथून कर्जत, खालापूरवरून आपण राईट मारून आतून डायरेक्ट पालीला बाहेर पडणार. कारण इकडनं गेलो तर रोड खराब आहे थोडाफार, बघितलं आहे. त्यामुळे आपण त्या रोडने जात नाही. काय ती आपल्या पाठीमागं खूप सामान आहे, त्याच्यामुळं त्या रोडने जायचं. इकडून चाललं अलिबाग गोवा हायवे आणि आपण चाललो आहे पुन्हा हायवे. इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे, सावरली गावातून जायचं आपल्याला इथून. एकदम भारी वाटतं इकडे. हॉटेल आहे एकविरा, आणि हा समोर दिसतोय आपला ब्रिज, तो आहे मुंबई गोवा हायवे, बघू शकता. फायनली आपण मुंबई गोवा हायवेला पोहोचत आहोत.
पनवेल 60, इंदापूर 27. फायनली पोचलो मुंबई गोवा हायवे. लेफ्ट साइड आपली रत्नागिरी, राईट साइड मुंबई. पणजी, रत्नागिरी, महाड, मुंबई, पनवेल, अलिबाग. आपल्याला मालायचं लेफ्ट मारून हा लागला आपला मुंबई गोवा हायवे. आता आपण पोचले कोलाडला. होऊ शकते हे कोलाडचं मार्केट आहे. अरे बापरे, काय रोड आहे हा. पण रोडचे कामं चालूच आहेत. कधी होणार काय माहीत नाही. मुंबई गोवा हायवे पूर्ण वाट लागून जाते कमरेची. रोड काय अजून होत नाही. हे बघा, खड्डे वाचवायचे की गाड्या बघायच्या हाच प्रॉब्लेम होतो. गाड्या नाही बघत तर कोणत्या ना कोणत्या ठोकतायत. खड्डे नाही वाचवले तर कमरेची वाट लागते. परत तसा सोड. हे बघा काय रस्त्याची अवस्था आहे. हां, कधी होणार काय समजत नाही. किती वर्ष झाली रस्त्याला आहे तरी अजून काय मुंबई गोवा हायवे होत नाही. हे बघा, कधी रस्ता चांगला होणार काय माहिती. पोचलो आहोत आता माणगावला. हे लाईटी साईडला दिसत ते माणगाव स्टेशन आहे इथे लेफ्ट साईडला. आणि आता ह्याच्या पुढे आहे माणगाव एस टी स्टँड. मार्केट, इथं मार्केट सुरू होतं. आज गर्दी कमी आहे इकडे. फुल ट्रॅफिक असतं, फुल ट्रॅफिक. का ते माहीत नाही. आज गर्दी पण कमी आहे. हाय वाटतं पुढे ट्रॅफिक आहे, थोडं आहे.
हे असे वेळजवे फोनवर बोलतात आणि गाड्या घालतात. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन झालं. या इथं मानगाव डेपो एस टी स्टँड. फायनली तो क्षण आला. एवढा कशेडे बोगद्यातून जायचा. एकदम जबरदस्त दिसतोय.
फायनली पोचलो आता मी लोट्यात. हे बघू शकता लोटेची MIDC. हे बघा MIDC एरिया पूर्ण. तर थोडा प्लॅनिंगमध्ये चेंज झाला. जाणार होतो डायरेक्टच, पण काकांच्याकडे इथे वस्ती करणार आहे आणि पुढचा प्रवास उद्या सुरू करणार इथूनच. कारण खूप वेळ झाला. आता वाजलेत बघा 10:30 वाजायला लागले. 10:25 झालेत. त्यामुळे पुढचा प्रवास इथं स्टॉप करतो आहे आणि पुढे उद्या सकाळी प्रवास पुढचा सुरू करणार इथूनच. हे बघू शकता पूर्ण MIDC सगळ्या फॅक्टरी तिकडे. हे बघा MIDC लोटे MIDC. वास पण एकदम बेकार येतो, बेकार. डोकं उठतं. लोटे माळ. पकडले सर्व्हिस रोड. सरळ जातो आपला रत्नागिरी गोवा हायवे. इथंच थांबणार आहे आणि इथून पुढेचा प्रवास कंटिन्यू. तर चला काकांच्या रूमवर. फायनली पोचलो आहे लोट्यात. आता थांबणार. उद्या सकाळी इथून निघणार. तर चला उद्या सकाळी भेटू आपण. गणपती बाप्पा मोरया. चला मित्रांनो, काल थांबलो होतो लोट्यात, आज चाललोय घरी. रात्री उशीर झाला म्हणून थांबलो होतो लोट्यात काकांच्याकडे. तिथून आता चाललोय घरी. हा आहे मुंबई गोवा हायवे. राईट मारला तर मुंबईला, लेफ्ट मारला तर रत्नागिरी. चला तर कालचा प्रवास आज कंटिन्यू करू. लागलेला आहे मुंबई गोवा हायवेला. पुढे 2 जण काकांचे मुलगे आहेत, ते पण चालेत कामावरती. ए विक्रांत, आपण आता पोचलोय परशुराम घाटात. हा लेफ्ट साईडून रोड जातो वरती, तो मंदिराकडे जातो, परशुराम मंदिराकडे. हा इकडून, हा आपला सरळ रोड.
चल भेटूया विठू रकू माईला. पोहोचलोय संगमेश्वरात. तर इथून आपल्याला एक शॉर्टकट घ्यायचा आहे. आपल्या निवळ वगैरे फिरून नाही जायला लागणार आहे. इथून शॉर्टकट आहे. त्या शॉर्टकटने आपण जाणार आहोत. चला तर मग सरळ जातो तो संगमेश्वरात जातो पुढे आणि आहेत शॉर्टकट. एकदम मस्त व्ह्यू. आता पोचलो आहे मी कुंगूसमध्ये. हे बघा एकदम मस्त हा ब्रिज कुंगूसचा. आणि आमच्याकडून येते खालून खाडी वरती. सरळ जातो गणपतीपुळे आणि इकडून आपल्याला राईड घ्यायचं आहे. सरळ गणपतीपुळे जातो. इकडून आपल्याला सरळ जायचं ह्या रोडने. ह्या साईडून चिपळूणला पण रोड जातो. वाघर चिपळूण. आयुष्य सुंदर आहे, फक्त पगार वाढले पाहिजेत. काय लिहिलं आहे गाडीवर. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव. जिथं भाव तिथं देव. चल भेटूया विठू रकू माईला. तू ध्यानी जरा ठेव, हो तू ध्यानी जरा ठेव. जिथं भाव तिथं देव. चल ऐकूया संतांच्या वाणीला. चल ग सखे चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे चल ग सखे सर्वांनी जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. पंढरीची वारी तुका म्हणे हरी 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 हरी. करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी. करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी. देव तुझ्यातच आहे अन तुझ्यातच राहिला. हे चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. चल ग
सखे चल ग सखे पंढरीला, चल ग सखे चल ग सखे पंढरीला. पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला. संत नामदेव महाराज भेटले आणि ऐका काय झालं. पुढे जरा चाललो तर नामा आम्हा भेटला. नामा म्हणे आम्हा तुम्ही आडोसा का घेतला. पंढरीला जाऊ तिथं. फायनली पोचलो आता घरी. 2 मिनिट खाली जाईन. तर व्हिडिओ इथेच एंड करतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूच.